नमस्कार रामराम मंडळी, माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला एक खूप भारी स्पॉट दाखवणार आहे. हा स्पॉट इतका भारी आहे की तुम्ही इथे गेल्यानंतर तुमची इच्छाच होणार नाही इथून निघण्याची. तर तुम्ही बघू शकता की इथे ॲम्बियन्स खूप छान बनवलेला आहे, एकदम फोटोजेनिक बनवलेला आहे. तर हा स्पॉट आहे केळीपर्ण नावाची एक मिसळ आहे. ही नाशकात नव्यानेच ओपन झालेली आहे आणि ही मिसळ संपूर्ण केळीच्या बागेमध्ये क्रिएट केलेली आहे. त्यामुळे इथला ॲम्बियन्स खूप कमालीचा आहे आणि खूप भारी आहे. तर इथेच मी व्हिजिट दिली होती. तर तेच मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये एक्सप्लोअर करणार आहे की हा मिसळ पॉईंट कसा आहे, तुम्ही इथे जायला पाहिजे की नाही. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. तर एंट्री केल्या केल्याच आपल्याला सगळ्यात पहिले विठ्ठल रखुमाईची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर इथे जी मिसळ आहे ती एकदम घरगुती चवीची मिसळ आहे. फक्त मिसळच नाही तर मिसळ बरोबर तुम्ही कांदा भजी, बटाटा भजी, लस्सी आणि एक ना अनेक असे इतर पदार्थही सुद्धा तुम्ही इथे ऑर्डर करू शकता. तर तुम्ही बघू शकता इथला ॲम्बियन्स जो आहे तो खूप भारी आहे. इथे आल्यानंतर तुम्ही या ॲम्बियन्सच्या अगदी प्रेमात पडाल. इतका सुंदर ॲम्बियन्स यांनी क्रिएट केलेला आहे. कदाचित तुम्ही कुठे पाहिला असेल अशा प्रकारचा व्ह्यू इथे आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे तुम्ही इथे व्हिजिट करणं खूप मस्ट आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता समोर जे दिसत आहे तिथे आपल्याला मिसळ खाण्यासाठी सोय करून दिलेली असते. तिथे आपण मिसळ खाऊ शकतो आणि त्यानंतर आपण इतर जो एरिया आहे तो एक्सप्लोअर करू शकतो. त्याचबरोबर इथे एक पाण्याचा पॉन्ड सुद्धा क्रिएट केलेला आहे आणि तो पण इतका सुंदर आहे, एकदम फोटोजेनिक यांनी बनवलेला आहे. तुम्ही इथे फोटो काढण्यासाठी स्वतःला थांबवू शकत नाही, इतका सुंदर व्ह्यू त्यांनी तिथे क्रिएट करून ठेवलेला आहे. त्यामुळे हा मिसळ पॉईंट इतर मिसळ पॉईंटपेक्षा वेगळा आहे. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळीकडे ही केळींची झाडं लावलेली असल्यामुळे खूप भारी व्ह्यू दिसतो. तुम्ही इथे फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, कलीगसोबत किंवा सोलोसुद्धा इथे एकटे येऊ शकतात आणि इथल्या मिसळचा आस्वाद घेऊ शकता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथला व्ह्यू तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. इतका सुंदर व्ह्यू आहे जो मी शब्दात नाही सांगू शकत. इतका सुंदर असा व्ह्यू आहे. आणि मी इथे 15 ऑगस्टच्या दिवशी आलो होतो, त्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता. खूप गर्दी होती आणि गर्दी असल्यामुळे आपल्याला वेटिंग करावं लागतं. तर तुम्ही शक्यतो वीकेंडच्या दिवशी म्हणजे सॅटर्डे संडेला न जाता इतर दिवशी गेलात तर जास्त बरं होईल. कारण वीकेंडच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. म्हणजे सॅटर्डे संडेला तुम्ही जर आलात तर तुम्हाला इथे खूप गर्दी बघायला मिळेल आणि तुम्हाला त्यासाठी वेट करावं लागेल. पण वेट करण्याचा काही विषय नाही. इथे त्यांनी वेटिंगसाठी सुद्धा तुम्हाला चेअर अवेलेबल करून दिलेल्या असतात, त्यावर तुम्ही बसू शकता. आणि यांनी फक्त इथे केळीच लावलेली नाही तर इतर शोची झाडं जी आहेत ती सुद्धा इथे यांनी लावलेली आहेत. त्याच्यामुळे सुद्धा एक छान असं ॲम्बियन्स क्रिएट झालेलं आहे. अशा प्रकारची मिसळ आपल्याला इथे खायला मिळते. आणि एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे की इथे उकडीचा मोदक जो आहे तो खूप चविष्ट असतो आणि तो इथे आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. तर तुम्ही तो मोदक इथे आल्यानंतर नक्कीच खा आणि त्याची टेस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. तर तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे कसा वेळ तुमचा निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही, इतका भारी हा स्पॉट आहे. तर तुम्ही जर नाशिकचे असाल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर मिसळप्रेमी असाल तर नक्कीच या ठिकाणी या आणि मिसळचा आस्वाद घ्या. आणि हे ठिकाण कुठे आहे याचा ॲड्रेससुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर हा होता आजचा आपला व्लॉग. तर ह्या ठिकाणाचा ॲड्रेस आहे केळीपर्ण मिसळ, निगळ फार्म हाऊस, माऊली लॉन्सजवळ, DGP नगर, अंबड, नाशिक.